वेलकम बॅक मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. KPL अर्थात खांडपे प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मध्ये दोन बॅटर्स आस्तिक आणि अमोल. सन्माननीय विलास कातोड पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ओपनिंग पेअर्स मध्ये 40+ चे दोन बॅटर आस्तिक आणि अमोल आणि गोलंदाजीवरती विजेंद्र. जय बहिरादेव आणि महाकाळ. जय महाकाल अशा दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. टॉस जिंकलाय, डिसाइड केलंय, फिल्डिंग इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. पुढे आले, हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. आता फिल्डर आहेत डीप मध्ये, अडवायचा प्रयत्न करतील जरूर, पण बॉल निघून गेलाय सीमा पार. चौकार. चौकार जोडला आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा. टोटल 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 आकड्यावरती. पाच धावसंख्या फलकावरती आहेत. अमोल सन्माननीय विलासी कातोड पाटील साहेब ज्यांचं नुकतंच आगमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या मंडळाकरिता रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेकरिता मुलाचं सहकार्य त्यांचं देखील राहिलंय. डॉट बॉल आलाय. पुढे स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केलाय. आता स्क्वेअर लेगला बॉल चालला. फिल्डर मिड विकेटचे तिथपर्यंत पोहोचले, फेकी केलं आणि फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या. ज्या बहिरादेव संघ सध्या बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 7 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये 40+ चे खेळाडू तुम्हाला आस्तिक आणि अमोल या दोघांना आपण पाहतोय सध्या खेळत असताना आणि विजेंद्र गोलंदाजी करतोय. सूरज तारे यांच्या माध्यमातून पारितोषिक आले अमोल तारे करिता. प्रत्येक सिक्सरला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पाचवा बॉल, शॉर्ट बॉल पुल केलाय. पुन्हा स्क्वेअर लेगला बॉल चालला आणि आता एक टप्पा बॉल अडवला गेला आणि मग फेकी करेपर्यंत 2 धावा फलकावरती आला आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात मिळाली. खरं तर मागच्या मॅच मध्ये 40+ मध्ये आपण बघितलं गेलं तर एकाच जागेवरती दोन्ही विकेट पडले होते, पण या दोन्ही बॅटर्सने पार्टनरशिप केली आणि आतापर्यंत 5 मध्ये धावा फलकावरती बनवल्या गेल्या. टोटल 9. ही फिल्डिंग पहा, दर्जेदार अप्रतिम फिल्डिंग राहिली. अंतिम बॉल. आता रिव्हर्स स्वीप खेळलाय आणि बरोबर बॉलला पाठवलाय तडमांच्या पलीकडे. चौकार. सन्माननीय नकुल धाऊ तारे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सूरज सदानंद तारे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलाय. जो खेळाडू आपण खेळाडू कक्ष पाहतोय अगदी आपल्या व्यासपीठाच्या समोर आणि सध्या नुकताच आपण टीव्ही स्क्रीनवरती त्या कक्षाला देखील पाहिलं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बॅटिंग करत असताना बघा टॉस पराभूत तर जरूर झाले जय बहिरादेव संघ आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि बॅटिंग करत असताना त्याने धावा फलकावरती बनवला 13, विकेट देखील वाचवले. आणि बॅटर्स जर बघितले गेले तर आता अमोल तर आहेत मैदानामध्ये, आस्तिक माघारी आलेत आणि मोहित आलाय आता नवीन बॅटर. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज
रुपेश षटक क्रमांक दुसरं रुपेशच्या हातामध्ये. विजेंद्रचं पहिलं षटक थोडं महाग राहिले विजेंद्र, आणि सुरुवात जशी हवी होती ना ज्या बहिरादेव संघाला, एक्झॅक्टली परफेक्ट सुरुवात मिळाली. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. आता या दोघांवरती जिम्मेदारी भरपूर आहे. मोहित एका बाजूने, दुसऱ्या बाजूने अमोल, आणि दोनही असे बॅटर आहेत की जे आक्रमक खेळतात, फार शांत नाही राहत, आणि दोन्ही बॅटर्सकडे आक्रमकता आहे. मोहितचा जर विचार केला तर तो एकदा का त्याची बॅट बोलायला लागली की मग थांबवणं थोडं कठीण होतं. त्यामुळे समोरचा संघ अर्थात जर बघितला गेला तर जे महाकालचे प्लॅनिंग हेच असतील की लवकर लवकर मोहितचा विकेट मिळावा, आणि मोहितचा विकेट मिळाला तर मग काम बनवू शकतं हे माहिती आहे. आणि त्याकरिताच गोलंदाजीवरती आता रुपेशला लावलंय षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. चला वेळ वाचवा. दिवेश आहेत गोलंदाजीवरती. दिवेश तयार. ड्राईव्ह करायचं होतं, बॅटचा कडेला लागला. आता पाठीमागे बॉल चाललाय. एक धाव तर बनवली. दोघे फिल्डर पळतायत बॉलचा पाठीमागे. दुसरी देखील बनली. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि चांगली रनिंग बिटवीन. तिसरी देखील बनवली. चौथीचा प्रयत्न झाला आणि 4 झाल्या. 5वी देखील होऊ शकते. आणि आता अमोल तारे म्हणतात की बस बहुत हो गया. 5 धावा पळून काढल्या गेल्या. तो चौकार सोडला असता तर बरं झालं असतं. आणि बघा स्टॅमिना किती आहे, कारण की जी ग्लुकॉन्डीचे इथे कॅन बनवलेत ना त्यातला ग्लुकॉन्डी त्यांनी पिली आहे, त्याच्यामुळे आता त्यांचा स्टॅमिना हर्बल प्रोडक्ट आहेत. 5 धावा पळून काढल्या गेल्या या उन्हाच्या रखरखत्यामध्ये. मोहित आणि अमोल, आणि टोटल धाव फलकावरती जर बघितला गेला तर आता धावा फलकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगला होता, आणि विशेषतः एवढ्या उन्हामध्ये हे 5 धावा कंप्लीट केल्यात. कौतुक अमोलचं जास्त करावं लागेल. फिटनेस चांगली जोपासली त्याने. आता ऑप्शनचा बाहेर बॉल, दिशा द्यायचा प्रयत्न जरूर केला पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय 18 वर 0. तिसरा बॉल. पुन्हा एकदा देवेश तयार. फुल लेंथ होता, ऑप्शनचा बाहेर, पण अंपायरचा इशारा येतो की लाईनला सोडून जाणारा हा बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल, आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 1 ने वाढती. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 19. 19 आकड्यावरती धावात. षटक क्रमांक सध्या आपण दुसऱ्या क्रमांकाचं पाहतोय. पहिल्या बॉलवरती 5 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल, मग वाईड फेकला, आणि आता पुन्हा एकदा अंपायर्स म्हणतील की हा देखील वाईड आहे. बॅक टू बॅक हा दुसरा वाईड बॉल, आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आता वाढतच चालल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, आणि या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या दिवेशने. खरं तर एक्सपेक्ट हे केलं होतं की दिवेश आता इकडनं विकेट मिळवेल, कारण की विकेट अजून एकही मिळाले नाही आणि विकेटच्या शोधामध्ये आहे टीम जय महाकाळ. आणि ते प्रयत्न करत असताना दुसऱ्या षटकातील 2 बॉल फेकलेत, 20 धावा आहेत. असंच चालत राहिलं तर मग 80-90 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि जय बहिरादेव संघाचे हेच प्लॅनिंग्स आहेत. टॉसबॉक्समध्ये चर्चा केली तेव्हा देखील ते म्हटले होते की काल देखील आम्ही 90 धावा जोडल्यात, आज 90+ प्रयत्न असेल. पुन्हा ऑप्शनचा बाहेर, पण यावेळेस अगदी लाईनच्या आतमधनं बॉल निघून गेलाय. आणि आता जर बघितला गेला तर डॉट बॉलची समाप्ती. आता राऊंड दी विकेट आले गोलंदाजी करण्याकरिता दिवेश. तो अँगल बनवत हा बॉल निघाला, आणि आता निर्धाव चेंडूची समाप्ती. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूच्या अखेरीस धाव फलकावरती 20 वर 0 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. पुन्हा एक डॉट बॉल आला, आणि बॅक टू बॅक आता पहिले 2 बॅक टू बॅक वाईड, आणि त्यानंतर बॅक टू बॅक आता दुसरा डॉट बॉल आहे. एकंदरीत 3 डॉट 2 वाईड, एक पंजा, 5 धावा पहिल्या बॉलवरती मिळालेल्या, आणि या षटकामध्ये 7 धावा आल्यात आतापर्यंत. चेंडू फेकून झाले 4. सेकंड लास्ट बॉल. आणखी एक चांगला बॉल.
पण यावेळेस धाव फलकावरती धाव बनवली गेली आणि आता लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथे धाव आले 1 आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 वर 0. आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. पहिल्या बॉलवरती 5 धावा आलेल्या, त्यानंतर 8च धावा आतापर्यंत दिल्यात. 5 बॉल फेकून झालेत. कमबॅक चांगला केला, पण अजूनपर्यंत एकही विकेट नाही मिळालेला. पार्टनरशिप जुळून येते. अमोलच्या बॅटमधनं जर बघितलं गेलं तर 9 बॉल फेस करत असताना अमोलने 12 बनवलात आणि मोहितने पहिल्याच बॉलमध्ये 5 धावा बनवलात. चला, पदतालित्यामध्ये थोड्या अडचणी, पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती सुरुवात करतोय दिवेश. ओ ब्लॉक हॉल मध्ये प्रॉपर यॉर्कर, पण अपील जोरदार होती, पण अंपायरचा इशारा की बॅट क्लिअरली इन्व्हॉल्ड होती. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण चेक करूयात. हा पहा ऍक्शन रिप्ले. दिवेश शेवटचा अंतिम बॉल, बरोबर तो सटीक यॉर्कर, पण बॅट लागली आहे, मग पायावरती बॉल लागला आणि त्यानंतर अंपायरने तेच इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला की बॅट लागली, पण डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहतोय 21 वर 0. पहिलं षटक विजेंद्रचं, 8-13 धावा त्याने दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर दुसरं षटक हाताळलं दिवेशने आणि दिवेशने अंतिम षटकामध्ये दिल्या धावा 8. एकवीस धावा आणि आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन रुपेश. रुपेश पाटील तिसऱ्या षटकामध्ये आपण रुपेशला पाहतो आता गोलंदाजी करत असताना. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण 21 या आकड्यावरती धावसंख्या आपण फलकावर पाहतोय सध्या. षटक क्रमांक आता 3 आणि रुपेश गोलंदाजीवरती तिसऱ्या षटकामध्ये. अपसमच्या बाहेर अंपायर्स वळतील, अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक वाढला गेलं. धावा फलकावरती 22 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. तिसऱ्या षटकाची सुरुवात रुपेशने वाईड पासून केली. महत्वाचा खेळाडू हा देखील आहे रुपेश. क्रॉस बॅटने खेळलेत. मिड विकेटला आता फिल्डर आहे, डीप मध्ये येत आहेत, बॉल पर्यंत पोहोचले. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि इझिली 2 धावा. बघा या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून एक चांगली बाब पाहायला मिळाली की रनिंग बिटवीन द विकेट मध्ये हे तेरबाज आहेत. परफेक्ट दोघांची कॉलिंग असते आणि चांगल्या पद्धतीने कॉल घेत असताना ते तालमेल चांगला दिसला दोघांमध्ये. कारण की या आधीच्या षटकामध्ये त्याने 5 धावा पळून काढलेल्या, आता देखील बघा त्याने 2 धावा योग्य पद्धतीने पळून काढल्या गेल्यात. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 24 आकड्यावरती. पहिला वाईड, मग त्यानंतर डबल. रुपेश पाटील पुन्हा तयार होतोय. दुसरा बॉल घेऊन समोर अमोल तारे. स्वीप करायचं होतं, सोडू दिलाय. लेग स्टंपला सोडणार हा बॉल आहे की काय? आता रनआउटच्या माध्यमातून विकेट तर मिळेल. अंपायरचा इशारा येतोय वाईड आणि वाईड प्लस विकेट. हा ऍक्शन पहा, ऍक्शन रिप्ले पहा. लेग स्टंपचा सोडून दे जाणारा बॉल आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला गेलाय आणि धक्का मिळत असताना क्रमांक पहिला 25 वरती तो पहिला ब्रेक थ्रू. अमोल परतले गेले माघारी आणि आता नवीन बॅटर
मोहितच्या समवेत हरीश. केंद्रीय मंत्री गाडी आलीवर ही गाडी होती केंद्रीय मंत्रीला लकी ड्रॉला पब्लिकला. चला यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. यानंतर तुम्हाला एकविरा खंडोबा आणि जय लोकरादेव या दोन संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. सो बोथ टीम कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. रुपेश गोलंदाजीवरती आपण पाहतोय नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर सोडू दिलाय. अंपायर इंटरेस्टेड आहेत. अंपायरचा इशारा. हा वाईट बॉल जास्त उसळी घेणारा हा बॉल होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 1 फॉर दी ओव्हर हे देखील आपल्यापर्यंत ॲक्शन रिप्ले पहा. जरूर जरूर भरपूर जास्त हाईट होती. एक बाउन्सरचा प्रयोग देखील केलाय रुपेशने. तो वाईडच्या स्वरूपामध्ये खर्च केला आणि धाव फलकावरती आता जर बघितला गेला तर टोटल धावसंख्या 26 आकड्यावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड 3 वाईड फेकलेत. एकच बॉल झालाय. क्रॉस बॅटने पुन्हा स्क्वेअर लेगला खेळल्यात. डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या वाढते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण टीम जय बहिरादेव संघाला पाहतोय आणि 27 धावा फलकावर 1 विकेट गमवत असताना सुरुवात चांगली झाली होती. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक जरूर झालं दिवेशचं. 8 धावा त्याने दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये रुपेशला 1 विकेट जरूर मिळाला पण धावा देखील त्याने खर्च केल्यात. 6 धावा दिल्या पहिल्या 2च बॉलमध्ये. 4 वाईड फेकल्यात त्याने. 3 वाईड फेकलेत. 1 डबल आणि 1 सिंगल. यानंतर तुम्हाला आणखी एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा आणि जय लोकरादेव या दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी रेडी राहायचंय. अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपात. आणखी एक हा 4था वाईड या षटकातला. रुपेशने आतापर्यंत वाईड पासून सुरुवात केलेली. मग 1 डबल आला. मग वाईड प्लस रनआउट. मग पुन्हा 1 वाईड फेकला. मग सिंगल आणि आता पुन्हा 1 वाईड फेकलाय. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत या षटकामध्ये रुपेशने 6 बॉल फेकले ज्यामध्ये लिगल डिलिव्हरीचा विचार केला तर फक्त 2 आहेत. 4 एक्स्ट्राच्या स्वरूपात चेंडू हाताळलेत त्याने. अर्थात 4 वाईड फेकलेत. सुधारावी लागेल लेंथ. पुन्हा अपसमचा बाहेर. अंपायर्स वळतील आणि थोडा स्ट्रगल करतोय रुपेश की काय ती लेंथ ती लाईन सापडत नाहीये त्याला. हा रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. हा ऍक्शन रिप्ले पहा. बरोबर परफेक्ट अंपायरचा डिसिजन परफेक्टली पाहायला मिळाला कारण की लाईनचा भरपूर बाहेर बॉल होता. दूर फेकला बॉलला आणि त्याच्याचमुळे आणखी 1 वाईड बॉल आलाय. 5वा वाईड आलाय. एकंदरीत 29 धावा फलकावर आहेत. 1 विकेट आला होता या षटकामध्ये. सो नवीन बॅटर होता त्याच्यावरती थोडा दबाव टाकायचा पण त्या फलकावरती पुन्हा गोलंदाज तयार. तिसरा बॉल आहे. गोलंदाज रुपेश तयार होतो या तिसऱ्या बॉलमध्ये. सोडू दिलं. हा देखील भरपूर दुर्बॉल. 1 धाव आता बनेल. दुसरीचा प्रयत्न चाललाय. बॉल पाठीमागे वेगाने चाललाय आणि थांबवणं कठीण आणि अंपायरचा इशारा वाईड +4 टोटल मिळतील 5.
आहे. आपण KPL मध्ये रुपेशला पाहिलंय, चांगली गोलंदाजी करतोय, पण या मॅच मध्ये थोडं का होईना पण ती लाईन लेंथ नाही सापडत आहे. जो टप्पा त्याला हवाय तो टप्पा भेटत नाहीये. 6वा वाईड बॉल फेकला आणि आता वाईडच नव्हे तर त्याच्यासोबत 4ही एक्स्ट्रा आल्यात. सो टोटल या षटकामध्ये अधिक धावा भरपूर साऱ्या दिल्या गेल्या. 2 बॉल समाप्त झाले, 34 धावा आहेत फलकावरती. 1 विकेट जिथे गमावलाय. 34 धावा. बॉल तयार. आता खेचून मारायचा प्रयत्न केला. यावेळेस फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. शॉट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक तिकडे, पण बॉल डीप मध्ये अडवला गेला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक 36 आकड्यावरती. शॉट फाईन लेगला आपण विश्वासानं पाहिलं आणि चांगली फिल्डिंग केली. कालही चांगली त्याने फिल्डिंग केली होती. आणखी एक चांगला बॉल. आता चांगला चेंडू आहे, अपील जोरदार आणि मिळाली विकेट. रुपेशने केलं काम. फलकावरती दावा जर बघितला गेला तर 36 वरती विकेट मिळाला दुसरा. आणि मोहित माघारी परतले गेले आणि आता ओम शेंडे. रुपेश पुन्हा तयार होत आहे. महत्वाचं विकेट काढले रुपेशने. ओमसाठी हा बॉल पाठीमागे खेळलेले. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा इथे ओमने कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक या षटकातील आता 5 बॉल फेकून झालेत. या षटकामध्ये 17 धावा आल्या टोटल रुपेशच्या अगेन्स्ट या 5 बॉल मध्ये. पण त्याने एक महत्वाचा विकेट, खरं तर बॅटर मोहितला त्याने माघारी पाठवलंय. 38 धावा फलकावर. पुन्हा स्लॉक स्वीप केलं आणि बरोबर बॉल सीमा पार. सिक्सर. ओम शेंडेच्या बॅटमधनं हा धमाकेदार षटकार. आणि धाव फलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचल्या गेल्या 44 आकड्यावरती. आणि आता 4थं षटक. टोटल या षटकामध्ये 10 बॉल फेकले, 12 बॉल फेकले. 6 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 23 धावा या षटकामध्ये जरूर आल्या. पण रुपेशने एक काम चांगलं केलं की त्याने मोहितचा विकेट काढला.
पण ओमने जिथे मोहित बॅटिंग सोडून गेला होता तिथेच बॅटिंग स्टार्ट केली. एक सिक्सर एक डबल 2 बॉलमध्ये ओमने बनवलं 400च्या स्ट्राईक रेटने धावा 8. थंड पाणी दे. नयन आलेत आता गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 4 आहे आणि 4थ्या षटकामध्ये आता आपण नयनला पाहतोय गोलंदाजी करत असताना. नयन आलेत 4थ्या षटकामध्ये. आतापर्यंत 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात मध्ये देखील भरपूर साऱ्या धावा मिळाल्या 3 षटकामध्ये आणि 14.67च्या करंट रन रेटने धाव फलकावरती धावा 44 पाहतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर असंच चालत राहिलं तर 89 तर दिसतोय. आणि ज्या बैरादेव संघाचे अपेक्षा देखील त्याच आहेत की 6 षटकांची मॅच, दुपारचं सत्र, एक 85 ते 90 धावा. अपील जोरदार आहे पण आता अंपायरचा इशारा की विकेटला मिसिंग. हा बॉल उसळी जास्त घेत होता, वर होता बॉल आणि त्याच्याचमुळे जी अपील केली होती ती पडताळून लावली गेली आणि डॉट पासून सुरुवात नयनची. हरेश आहे स्ट्रायकर एंडवरती आपण बॅटर पाहतोय. हा रिप्ले पहा, टप्पा पडला आणि गुड डिसिजन, योग्य डिसिजन. बॉल उसळी घेत होता, वर येत होता बॉल आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धाव स्थगिती पाहत असताना 44 आकड्यावरती. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल पुल केलाय आणि बॉल गुल केलाय. सिक्सर. लवकर पिक केला होता बॅटरने हरेशने आणि हा ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. राईट टार्म ओव्हर दी विकेट. नयन गोलंदाजीवरती याआधी अपील केली होती जोरदार. आता शॉर्ट बॉल पिक केला आणि परफेक्ट बॅटचा मिडल आणि बॅटचा फ्लो जसा होता ना तिकडे जसा कनेक्ट झाले लगेचच लिहिलं होतं की हा बॉल बाहेरनच आणावा लागेल आणि तेच केलंय. सिक्सर आणि त्याच्या मदतीनं धाव फलकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला धावा 50. सन्मान्य प्रकाशजी गोविंद पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि आपणास मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. चला वेळ वाचवा. या डावामध्ये भरपूर सारा वेळ ऑलरेडी आपला खर्च झालाय. बॉल तयार होत आहे. उडला बॉल, उसळी घेतलेली, अपील जोरदार आहे आता. आणि आता जर बघितलं गेलं तर हातावर बॉल लागलाय, हाताची कडा लागली, त्यामुळे फक्त अपीलच होती, तो उत्साहच होता फक्त. आणि अंपायरने तेच इशारा केला. लेग अंपायर देखील म्हटले की हा पहा स्वीप करायचा प्रयत्न, गुड डिसिजन. वर लागलाय, खांद्याच्या जवळपास बॉल लागला आणि त्याचाचमुळे कुठल्याही प्रकारच्या ज्या पद्धतीने ती अपील पाहायला मिळालेली ती अपील लगेच पडताळून लावली
स्क्वेअर लेगचे आपले पंच देखील म्हटले की हातावर बॉल लागला आणि समोरच्या पंचाने देखील आपल्यापर्यंत इशारा पोहोचवला की नाही बॅटर सेफ आहे, त्यामुळे धावफलकावरती धावा जर बघितला गेला तर 50 वरती 2 आत्ता विकेट आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पण एक चांगली बाब की गोलंदाज सिक्सर खाल्ल्यानंतर कमबॅक केलं त्याने. पुन्हा शॉर्ट बॉल, पुन्हा पुल केलाय, फिल्डर आता आहेत, कॅच ड्रॉप आणि बॉल गेलाय बॉर्ड लाईनच्या पलीकडे, कॅची सोडली आणि चौकारी दिला. धावा 4. बरोबर ट्रॅप मध्ये फसवला होता पण कॅच सोडली तिकडे. फिल्डर खूप साऱ्या चुका होत आहेत सध्या या मॅच मध्ये जे महाकाळ या टीम संघाकडनं, कारण की गोलंदाजीमध्ये या आधी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील तुम्ही भरपूर धावा दिलात आणि आता कॅचच देखील सोडला गेला आणि कॅचही सोडली आणि चौकारी दिला. त्याच्यामुळे धाव फलकावरती धावा 54 54 आकड्यावरती. आता पाठी खेळले, डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला, कॅल्क्युलेटेड फटका आहे, वेट केलं, बॉडीला टर्न केलं आणि बॉलला पाठवलं सीमा पार, चौकार. वरती 54 54 धावा फलकावर 58 58 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला धावा. बघा प्रेक्षकांकरिता पारितोषिक आलंय, जर सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडली तर मंडळाच्या वतीने 100 रुपये त्यांना देण्यात येतील. सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपये मिळवा. बॉल तयार, रिवर्स घ्यायचा होता, पुन्हा अपील जोरदार आणि आता धाव फलकावरती एक धाव. बघा अंपायर सोबत तुम्ही आर्ग्युमेंट करू नका. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन अँड फायनल डिसिजन. योग्य डिसिजन अंपायरचा. बॉल उसळी घेत होता टप्पा पडल्यानंतर. 3 स्टंप मध्ये इम्पॅक्ट तर जरूर कर, 3 स्टंप मध्ये बॉल होता जरूर, लाईन मध्ये होता, पिचिंग बरोबर होती, पण विकेटला मिसिंग होता. हा बॉल वरती निघतोय आणि पंचांचा डिसिजन हा अंतिम आहे. सो अंपायर सोबत आर्ग्युमेंट नका करू. बघा आपल्या गावचीच लीग आहे. चला मॅच ऑन करा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 59 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला धावसंख्या. आता 5वं षटक आणि गोलंदाजीवरती दिवेशला आणलं पुन्हा एकदा आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळण्याकरिता. आणि बघा मंडळाकडं
सीमारेषेच्या बाहेर जो कॅच पकडेल त्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सो प्रेक्षकांना संधी आहे. 59 डावात फलकावर बॅटिंग करत असताना ओम शेंडे आणि हरीश या दोघांना आपण पाहतोय. 2 चेंडू फेस केले. ओमने 8 धावा त्याच्या बॅटमधनं, हरीशच्या बॅटमधनं 7 मध्ये 15, ज्यामध्ये 1 सिक्सर 2 चौकार हरीशने जोडलेत. 214.29च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय आणि चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये चालू आहे हरीशच्या माध्यमातून. आणि आता गोलंदाजीवरती दिवेश आलाय. दिवेश पाटील पुन्हा वाईड यॉर्कर करायचं होतं, बरोबर बॅट टाकली तिकडे आणि बॉलला पाठवलं सर कव्हर पॉइंटच्या दिशेने. धावा मिळती 4. बॉल आणि पाठवलं चौकारा करीत आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धाव संख्या आता वाढला गेल्या. 63 आकड्यावरती धावा पोहोचला गेल्या. धावेंचा वेग वाढतोय. 15.12 म्हणजे 15 आणि 16च्या मधोमधलं सध्याचं करंट रन रेट आहे. प्रोजेक्टेड स्कोर 90 दिसतोय आणि त्याचा पाठलाग करायला जय बहिरादेव सुरुवात केली आहे. पुन्हा समोर लॉफ्ट केलाय आणि बरोबर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिक्सर. आणखी एक धमाका. आणि सिक्सरच्या मदतीनं काय कमालीचा स्ट्रोक खेळला होता हरीशने. 9 मध्ये 25 वरती खेळतोय. स्ट्राईक रेट त्याचा वाढतच चाललाय. 2 सिक्सर जोडलेत त्याने, 3 चौकार जोडलेत आणि आता थांबायचं नाव घेत नाहीये हरीश. हा पहा ओव्हर पिच बॉल समोर स्ट्रेट बॅटेड फटका आणि त्यानंतर दिला हरीशने 6 धावेंचा मोठा झटका आणि धाव फलकावरती धावा 69. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीवरती दिवेश लांडलाय आणि दिवेश या आधी देखील दिवेश जेव्हा आले होते तेव्हा 8 धावा खर्च केलेला. विकेटलेस तेव्हा देखील होते, पण आता दिवेशने पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खाल्लेत. या आधी ऑप्शनचा बाहेर बॉल होता, त्याला पाठवलं कव्हर पॉइंटला, आता पुढे टाकला आणि आता पुढ्यातला बॉल तर समोरच नेऊन पाठवला आणि त्याच्या मदतीनं 69 धावा झाल्यात फलकावरती. आता प्रोजेक्ट स्कोर देखील वाढलाय. या आधी 90 दिसत होता, आता 95 झालाय. असं वाटतं की 100+ पुन्हा एकदा स्कोर पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये 110 देखील फलकावरती जोडलात. गोलंदाज तयार दिवेश पाटील कमबॅक करेल का? समोर पुन्हा उडवलाय आणि हा बॉल देखील जा बाहेर उडवताना आणखी एक सिक्सर. हा रिप्ले पहा. पुन्हा पुढे टाकलेला, गुडघा वाकवला आणि बॉलला लांब 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 आणि खूपच लांब पाठवलंय. हरीश 10 बॉल फेस केले, 31 धावा त्याने बनवल्या. 310चा त्याचा स्ट्राईक रेट, 3 चौकार 3 सिक्सर. कमालीची बॅटिंग केली हरीशने. 75 धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचला गेल्या आणि आता संपूर्ण जय महाकाल संघाला एकत्र आणलं, त्या टीम करण्याकरिता भाग पाडलं, कारण की तशी बॅटिंग मैदानामध्ये हरीश करतोय देखील. 4 6 6 3 मोठे फटके 3ही बॉल मध्ये आणि प्रोजेक्टेड स्कोर तर आता वाढतच चाललाय. या आधी आपण बघितलं गेलं तर 89चं होतं, मग 92 वरती गेलं, मग 95 वर गेलं आणि आता 100 वर जाऊन पोहोचलाय. 16.67 करंट रन रेट. कमालीची बॅटिंग. प्रति षटकाच्या पाठीमागे 16चं ॲव्हरेज आहे.
पण दिवेश कम बॅक करेल का हा मोठा प्रश्न आहे. पुन्हा लगातारचा तिसरा येईल का पाहावं लागेल आता. आता बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल योग्य पद्धतीने नाही आला, पण खेळताशाने दुसऱ्या धावेचा कॉल आहे. एकच धाव मिळेल. ओम शेंडेला आता दिली आहे स्ट्राईक आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 76 76 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आणि आता ओम शेंडे स्ट्रायकर एंडवर. ओमला देखील इतक्या सहजासहजी हलक्यात नाही घेऊ शकत, कारण की त्याने देखील 2 मध्ये 8 धावा बनवलात. दिवेश तयार. टॉस साठी यायचं. यानंतर होणारी मॅच आपण एकवीरा स्पोर्ट्स खंडोबा या संघाला पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट जय लोकरादेव. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन राहा. ओ वेगवान बॉल होता, भरपूर वेग होता या बॉल मध्ये आणि टप्पाही योग्य होता. हा रिप्ले पहा. ऑप्शनच्या बाहेर फुल लेंथ यॉर्कर बॉल आणि त्यानंतर ओमला त्याने थांबवलं. या लेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. असे लेंथवर तुमच्याकडे जर चेंडू असतील तर मग का अधिक जास्त प्रयत्न करताय तुम्ही, हा मोठा प्रश्न आहे. आणि सन्मान्य विलासी कातोड पाटील साहेब देखील जसा इनिंग ब्रेक होईल आपल्या टॉस बॉक्स मध्ये जोडणार आहेत यानंतरच्या मॅचचा टॉस करण्याकरिता. आणि गिरीश अविनाशी पाटील साहेब हे देखील आपल्या सोबत असतील आणि त्यांचा सन्मान देखील आपण थोड्या वेळामध्ये पूर्ण करणार आहोत. शेवटचा अंतिम बॉल आहे. थोडं पद्धतालित्यामध्ये अडचणी आल्या. एखाद्या गोलंदाजाला पियुष सर्वात महत्वाची गोष्ट त्याचा रनअप असतो आणि तो चुकला तर मी तर म्हणेन की दिवेश थांबला हीच चांगली गोष्ट आहे. कारण की रनअप तुमचा चांगला, तुमच्या रनअपमध्ये जर चुका झाल्या तर तुम्हाला जसा बॉल हाताळायचा तसा नाही पडत. त्यामुळे दिवेश थांबला, त्याने पुन्हा सुरुवात केली आहे. तो थांबलाय, त्याने पुन्हा सुरुवात केली आहे आणि आता या बॉलवर समोरच्या दिशेला खेळलेत बरोबर. वाईडिश लॉंग ऑन तिथपर्यंत पोहोचले आणि लॉंग ऑफ पोहोचला देखील होता. धावा मिळाल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती षटक कंप्लीट झालंय. ते म्हणजे 5व्या क्रमांकाचं आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 15.60 चा करंट रन रेटने धाव फलकावरती धावा जोडला गेला. 78-78. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात पुन्हा एकदा या अंतिम षटकामध्ये. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता पाणी व्यवस्था लाभले सन्माननीय प्रकाशजी गोविंद पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि आपणास मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. बघा आयोजक, आपण जरा बाउंड्री लाईन वरती तत्पर राहा. हा ड्रोन व्ह्यू सध्या आपण पाहतोय. हा आपला मुख्य व्यासपीठ. सुंदर स्पर्धा बनवली गेली आहे. खांडपे प्रीमियर लीग 8वं पर्व पहिल्या पर्वापासून सुरुवात केलेली आहे आणि आपली ही संपूर्ण कोर कमिटी सध्या आपण पाहतोय. चेतन पाटील असतील, नितेश पाटील असतील, प्रथमेश पाटील, प्रेमनाथ पाटील, रुपेश पाटील असेल, आकाश पाटील, कुणाल पाटील, पंकज पाटील, अल्केश पाटील, जिग्नेश शेलार, हर्ष पाटील आणि ओम शेंडे ही संपूर्ण 8व्या पर्वाची आपली कोर कमिटी टीम सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. धाव फलकावरती 78-78 धावा आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीवरती चेतन आलाय. स्ट्रायकर एंडवर सध्या ज्याची बॅट भरपूर वेगाने बोलली आहे तो बॅटर हरेश. चेतन तयार पहिला बॉल घेऊन. शॉर्ट बॉल पुल केला हरेशने आणि हरेश जेव्हा जेव्हा पुल करतोय तेव्हा तेव्हा बॉलला गुल करतोय. आणखी एक सिक्सर.
सिक्सर आला आणि षटकाराच्या मदतीनं 84 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. हरेश वैयक्तिक 38 वरती खेळतोय, त्याने 12 धावा बनवल्या, तर या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण एक अर्धशतक पाहिलंय आणि इंडिव्हिज्युअल हाय स्कोरचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये देखील त्याच्याच नावावरती 68 धावा. बैटर होता अक्षय और ये सीधे साधे अक्षय नहीं, बहुत खतरनाक अक्षय है. एक बार चल पड़ते तो भाई रुकते नहीं वो. मोहित 46 आणि 46 वरती तो थांबला होता. चला मॅच बॉल आलाय. पण आता हरेश 12 बॉल आणि 38 वरती खेळतोय. 316.67 चा त्याचा स्ट्राइक रेट. सिक्सर जोडले टोटल 4 आणि चौकार जोडले टोटल 3. चेतनच्या अगेन्स्ट पहिल्या बॉल वरती धमाका आलाय. 84 धावा. चेतन पुन्हा तयार. दुसरा बॉल पुन्हा उडवला, टॉप एज लागली, आता उंचीवरती बॉल. चेतन सोता डाउन दी बॉल आणि आता कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, हे क्या हो गया. हे प्रभु हरिनाम जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हो गया. ये बहुत बड़ी गडबड कर दी भाई आपने. हरेश सारख्या बॅटरची कॅच सोडणं. हा रिप्ले पहा. बॅटच्या एजला लागला, उंचीवरती गेला, स्वतःचा फॉलो थ्रू सोडल्यानंतर चेतन बॉल खाली पोहोचला जरूर होता, पण कॅच देखील सोडली. आणि धाव फलकावरती धावा 84. आता कॅच सोडली. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा बॉल उडवला गेलाय आणि धाव फलकावरती पुन्हा 2 धावा जोडल्या गेल्या. आणि या 2 धावेच्या मदतीनं बघा 88 धावा झाल्यात. याआधी 86 होत्या. आणि हरेशच्या 14 मध्ये 42. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सिक्सर आल्यानंतर कमबॅक जरूर केलं चेतनने, पण त्यानेच कॅच सोडली. आणि त्यानंतर 2 धावा पुन्हा जमवल्या गेल्या आणि धाव फलकावरती 88 धावा जाऊन पोहोचल्यात. चौथा बॉल. शॉर्ट बॉल शरीरावरती भरपूर वेगाने गेला आणि त्यानंतर शॉर्ट बॉल आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 88 धावा तर आहेत आणि हरेशला अर्धशतक कंप्लीट करण्याकरिता 8 धावांची देखील गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आता, पण चेतनचा कमबॅक चांगला आहे. एक सिक्सर खाल्ला. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर बॉलरच्या मनामध्ये दुविधा असते की हे षटक मोठं होऊ शकतं, पण तिकडे चेतनचा कमबॅक चांगला पाहायला मिळाला. पलटवार त्याने चांगला दिलाय, सुधारली लेंथ एक सिक्सर खाल्ल्यानंतर. प्रथमेश, आपण कुठे आहात प्रथमेश? अभ्या बोला तयार. सेकंड लास्ट बॉल उडवला. जा बॉलला पुन्हा एकदा बाहेर न घेऊन या. आणखी एक सिक्सर. अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेचं? याआधी अक्षयने जोडलंय, आता त्याचा पाठोपाठ हरेश देखील अर्धशतक कंप्लीट करेल का पाहावं लागेल. 16 बॉल 48 धावा, 5 सिक्सर, 3 चौकार, 300चा स्ट्राइक रेट. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉल देखील उडवलाय आणि हा बॉल देखील गेलाय सीमा पार. अंपायरचा इशारा लाय चौकार आणि हरेशचं झालंय अर्धशतक कंप्लीट. या स्पर्धेमधलं दुसरं खांडपे प्रीमियर लीग सीझन 8 आणि 8व्या पर्वातील हे दुसरं अर्धशतक हरेशच्या नावावरती. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या हरेश करिता. आणि टोटल धाव फलकावरती 98 धावा आणि 99 धाव्यांचा वन आहे. सन्माननीय गिरीशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 555 555 हरेश करिता. वेल प्लेड. संघाचे कर्णधार आहेत आणि कर्णधार कसा असावा तर हरेश सारखाच असावा. कर्णधाराने ते काम केलं कॅप्टन स्नॉक मैदानामध्ये आणि वैयक्तिक त्याने धावा बनवल्या 52. सांघिक स्कोर जाऊन पोहोचला गेला 98 98 वरती.
आणि 99 धाब्यांचं आव्हान असेल. चला टॉस करण्याकरिता आपण जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉससाठी जय लोकरादेव आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर एकवीरा स्पोर्ट्स खंडोबा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. चला आपण टॉस करत आहोत. एकवीरा स्पोर्ट्स खंडोबा आणि जय लोकरादेव या दोन्ही टीमचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचले गेलेत आणि आपले मान्यवर देखील जॉईन झालेत. करूयात आपण टॉस. कॉलिंग कोण देणार आहे? जय लोकरादेव संघाकडनं कॉल. केपीएल असा कॉल आहे आणि केपीएलच आलंय. अर्थात टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन की विनिंग टीमच्या कॅप्टनला हे कोल्ड्रिंक सन्मानित करायचं, कोल्ड्रिंक द्यायचं आहे. इकडे थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊयात जे लोकरादेव टीम कॅप्टनकडे. टॉस जिंकलाय. टॉस किती इम्पॉर्टंट होता सर्वप्रथमता आणि टॉस जिंकला काय डिसाईड करताय? आम्ही फिल्डिंग करू. काय म्हणाल, कालचा दिवसाचा खेळ कसा झाला आणि आज पलटवार करत असताना टीमकडनं कसं एक्सपेक्टेशन करताय आणि कोणाकडनं अपेक्षा करताय? सगळ्यांकडूनच अपेक्षा आहे, खास करून दीपक आणि प्रेम आणि स्वतः आम्ही पण 100% देण्याचा प्रयत्न करू आणि टीम जिंकण्याचा प्रयत्नच करू. कालचा दिवस कसा होता टीमसाठी? काल जिंकली, आपली पहिली मॅच होती. आम्ही मस्त खेळलो आणि मग जिंकलो. आज पण खेळ मस्तच झाला. शेवटच्या 2 बॉलापर्यंत मॅच गेली. थोडीशी फिल्डिंग झाली, मिस झाली, त्याच्यामुळे आम्ही मॅच हारलो. पण या मॅचमध्ये आम्ही तसं काही करणार नाही आणि टीम पूर्ण पॅक आहे आणि चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न करू. आता ही मॅच असं म्हणावं लागेल की आरपारचीच लढाई आहे. कारण की जर पराभव झाला या मॅचमध्ये तर मग या स्पर्धेसाठी टाटा बाय बाय बोलावं लागेल. पण जिंकले तर कुठेतरी एक ती संधी आहे ना, ते दिसेल की पुढे जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे टीमला या मॅचबद्दल काय संदेश द्याल? मस्ट विन मॅच आहे समोरच्या संघासाठी, पण जो जिंकेल तो आतमध्ये हरेल तो बाहेर. दोघांसाठी शुभेच्छा आहेत आणि आम्ही खास करून जास्त एफर्ट करून जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. जय खंडोबा, एकविरा टीमच्या कॅप्टनकडे जाऊयात. टॉस सर पराभूत झाला, बॅटिंग करायची या मॅचमध्ये. आता 98 धावा बनवल्या, 99चं टार्गेट दिलाय. सो आता धावा बनायला सुरुवात झाली आहे. काय असेल मनामध्ये टार्गेट? काय तिकडे पोहोचलो की समोरच्या संघाला तुम्ही थांबू शकता? नाही, आम्ही 80 पर्यंत मारायचा प्रयत्न करू. आणि कोण बॅटिंग ऑर्डरमध्ये कोणाकडनं अपेक्षा जास्त कराल? 40+ रेग्युलर? अक्षयकडून खूप अपेक्षा आहे. अक्षयच्या बॅटमध्ये काल अर्धशतक आपण पाहिलंय. सो पुन्हा अक्षयकडनं अपेक्षा जरूर असेल. पण अक्षयला वगळला तर त्यानंतर बॅटिंगवरती तुम्ही कोणाकडे एक्सपेक्ट करता आणि ॲज अ टीम कॅप्टन तुम्ही टीमला काय संदेश द्याल? टीमनी फक्त फिल्डिंग फक्त व्यवस्थित करावा. 100% मॅच जिंकू आम्ही. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील 100%. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर जय लोकरादेव टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम तर त्याने डिसाईड केलं फिल्डिंग. ॲज युजल डिसिजन पाहायला मिळालाय. चालू असलेली मॅच देखील भरपूर रंगतदार आहे. आपण पाहतोय खांडपी प्रीमियर लीग 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वातील चालू असलेल्या मॅचमध्ये 98 धावा बनवल्यात. 99चं टार्गेट आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये समीरजी ठाकरे जॉईन होतील. मी तुर्तास थांबतोय. बाय बाय. चला व्यासपीठावरती एक शुभ सन्मान करणार आहोत. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय विलासजी काथोड पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान या व्यासपीठावरनं आपण कंप्लीट करणार आहोत. आपले आयोजक चेतनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये समीरजी ठाकरे सर देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये तत्पर आहेत. प्रथमेश आब्या मला भेटा. थँक्यू. Check. Thank you so much, Monish Patil. Good afternoon, all of you. Once again, पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खांडपी प्रीमियर लीग 2026 पर्व 8वं. जय बहिरादेव संघानं बॅटिंग करत असताना 98 धावा बनवल्या. 99 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे. हे भलं मोठं आव्हान असेल ते म्हणजे जय महाकाल समोर. सुरुवात थोडीशी नाजूक राहिली होती, परंतु जसं तिसरं षटक आलं
तिकडनं मात्र जो स्टार्ट मिळाला, कौतुकास्पद बॅटिंग आज बघायला मिळाली. हरीश अर्धशतक झळकावणारा खेळाडू, तब्बल 52 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या. आणि त्याला साथ खरं तर सुरुवातीला अमोलनं दिली, तदनंतर ओमनं दिली. मोहितच्या बॅटमधून आज 7 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. आणि आता सलामीची जोडी विजेंद्रच्या सोबत दिनेशला तुम्ही बघतायत. तर षटक क्रमांक पहिलं काय झालं दादा?
कानपे प्रीमियर लीग होळी असेल धुळीवंदन असेल या निमित्त तरुणाई कुठेतरी एक वेगळ्या वाटेवरती जाते, व्यसनाच्या दिशेने जाते, परंतु आमच्या गावातील मुलं क्रिकेट आयोजित करतात, सगळ्यांना एकत्रित ठेवतात आणि तो एक त्यांचं खूप कौतुक त्यांनी केलं होतं प्रकाशजी पाटील साहेबांनी. आणि म्हणून आपण नक्कीच तुम्हाला विनंती करतोय की धुळी वंदन निमित्त आपण कुठेही न जावा, एकत्रित येऊन खेळ करावा, म्हणून आपण ही स्पर्धा ठेवतोय गावाच्या एकतेसाठी. जरूर जरूर आपण या स्पर्धेचा नियम प्रत्येकाला माहिती आहे की पहिलं जे षटक असेल ते 40+ षटक असणार आहे, कारण फलंदाजीची जोडी देखील 40+ आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड, शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. विजेंद्रच्या सोबतीने दिनेश तुम्ही पाहतायत आणि अस्तिक गोलंदाजी करतोय. विलास पाटील यांच्याकडनं देखील आम्हाला आर्थिक योगदान या स्पर्धेकरिता लाभले, रोख रक्कम 5,000. आपला आभार. आणि हो हो विजेंद्र पाटील समोर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, 99 धावांचे लक्ष्य, भलं मोठं आव्हान या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. विलासजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू, त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोठे योगदान या स्पर्धेकरिता लाभलेल्या रोख रक्कम 5,000. ओहो याच दरम्यान चांगला फटका, परंतु इथेही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव येतात. विजेंद्र नेहमीच चांगला खेळत आलेला आहे, 40+ कॅटेगरी मधून आपण त्याला पाहतो बॅटिंग करताना. मला वाटतं 1 ते 2 वेळा तो मॅन ऑफ द सिरीज देखील राहिलेला आहे खानपे प्रीमियर लीग मध्ये. बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र वाईड आलाय आणि इथे 1 धाव मिळेल. काल अलाउन्स झालेलं आहे, एका 30च्या बॉलरने बॉलिंग घेतली होती. कमिटीने सांगितलं का प्रथम 40+ला बॉलिंग दिली जाईल, या वर्षी नियम आहे आणि 30 आणि 40चा बॅटमॅन उतरले. काल ऑब्जेक्शन घेतल्यामुळे नियम ठेवलेलं काल. 1 धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. अस्तिक पुन्हा एकदा विजेंद्र समोर, यावेळेला फटका चांगला आहे, इथे मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार. चौकार आपल्याला बघायला मिळाला. 99 धावा करायचे, भलं मोठं आव्हान सेट करण्यात आलेलं. जवळजवळ 16 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवाव्या लागतील, 15 धावा. पुन्हा बॅकफुटला जाऊन कट केलाय, इथेही गॅप मिळतोय आणि एक्झॅक्ट काय घडलंय, बॉल अडवलाय काय? येस, बॉल त्या ठिकाणी अडवला गेला, परंतु विजेंद्रनं धावा घेतलेल्या नाहीयेत. पुन्हा एकदा गोलंदाज अस्तिक, इथे समोर उडवलाय, यावेळेला बॉल हवेत आणि निघून गेला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रमोद तारे यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. विलास पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
गिरीश पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चेतन पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सूरज पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जयेश पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 88 धावांची गरज असणार आहे. 5 ओव्हरमध्ये 88 करायचे आणि बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे दिनेश. येस, राहुल आलेला आहे आणि गोलंदाजीसाठी मोहित. रिटर्न जातोय दिनेश. पाच ओव्हरमध्ये 88 धावांची आता आवश्यकता असलेला सामना जिंकण्याकरिता आणि मोहित गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फक्त मिळेल एकच धाव. जे महाकाल संघ काल देखील पराभूत झाले आणि आज जर पराभूत झाला तर जवळजवळ त्यांचं अस्तित्व समाप्त होऊ शकते या स्पर्धेतून. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. आणि मोहित पाटील काल बॅटिंग खूप लाजवाब केली होती. ते आज काय फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. हरीश नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. अर्धशतकीय डाव. काल आय थिंक अक्षयनं अर्धशतक झळकावलं होतं आणि आज हरेशनं अर्धशतक झळकावलं. परंतु विजेंद्र आणि राहुल या फलंदाजांकडे ते कॅलिबर कॅपॅसिटी आहे. पंच केलाय. कवचच्या दिशेने बॉल येतोय. क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. जे भैरादेव टीमचा विचार केला तर वन ऑफ द सक्सेस टीम इन KPL हिस्ट्री. खांडपे प्रीमियर लीगच्या इतिहासामधील एक यशस्वी संघ म्हणून जय भैरादेव संघाकडे बघितलं जातं. कारण मला वाटतं की 2 ते 3 वेळा त्यांनी KPL जिंकलेली आहे. मागच्या 8 पर्वांचा विचार केला तर मोहित असेल. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल. फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर. विजेंद्र पाटील च्या खेळीचा अंत होतोय. विजेंद्रसाठी मला वाटतं की ही पहिली सीझन असेल की तो ऑफ कलर दिसलेला आहे. अदरवाईज नेहमीच KPL मध्ये तो चमकलेला आहे. आणि आता या जोडीवरती सर्व काही निर्भर असणार आहे. रुपेश पाटील आलेला आहे आणि राहुल. या जोडीवरती या मॅचचं भवितव्य असेल जे महाकाल टीम करिता. राहुल ॲज आयकॉन खेळतोय आणि रुपेशकडे असलेला अनुभव तो देखील भरपूर वर्षांपासून कांडपे गावासाठी क्रिकेट खेळत आलेला आहे. म्हणून आता या जोडीवरती खूप काही निर्भर असेल या मॅचचं भवितव्य. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. मोहित पुन्हा एकदा.
ओ प्लॅन मिस. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रुपेश पाटीलचा. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अशाच प्रकारचे येणारे निर्धाव चेंडू दबाव अधिकचा वाढवणार आहेत. आतिश साईनाथ पाटील यांच्याकडनं लागोपाठच्या 3 सिक्सरना 555 विकेट हॅट्रिकला निखिल तारेकडनं 2000. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने स्कोर आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे गेलेल्या 15वर. 15 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 84 धावा अजूनही दूर आहे विजयापासून. इथून आता चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. सिंगल डबलनं तुमचं काम पूर्ण होणार नाहीये. त्याच्यासाठी आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. धावा झालेल्या त्या धावफलकावरती 15 धावा. मोहित पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला पुलचा फटका प्रॉपरली मिडल करत असताना स्वर्गीय बंडू मारुती पाटील स्टँडला सलामी देणारा हा भव्य सिक्सर. गीत सादर केल्या जबरदस्त आणि जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. मोहितच्या शेवटच्या बॉलवर झन्नाटेदार हिट आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती सिक्सरनं 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 21 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 99 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आज खर तर पवित्र दिवस, होळीचा दिवस, होळी पौर्णिमा. सर्वांच्या आयुष्यात आनंद नांदो. सर्वांना होळी पौर्णिमा निमित्त आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे, दृष्ट प्रवृत्तींचा होवो नाश, सर्वांना लाभो सुख शांती खास. होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देतोय तमाम क्रीडा रसिकांना. खांडपे प्रीमियर लीगच्या माध्यमातून तिसरं षटक आणि गोलंदाजी करिता मयूर आलेला. राहुलने आगाज केलाय षटकारानं. रुपेशनं यावेळेला स्लॉग हिट बॉल हवेत. मिस टायमिंग आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. जास्तीत जास्त आता स्ट्रायकिंग एंड राहुलकडे देण्याचा प्रयत्न असेल, कारण राहुल खरं तर मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन ठेवतो. रुपेशही मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन ठेवतो जरूर, परंतु फॉर्मला पाहता या वर्षामध्ये राहुलचा फॉर्म चांगला पाहायला मिळाला. जे महाकाल स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकावाच लागेल, अन्यथा त्यांच्यासाठी ग्रुप फार कठीण होणार आहे. आज आपण बघितलं की जय निखाऱ्या देव संघानं 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. जे लोकऱ्या देव करिता देखील या पुढील सामना जवळजवळ डुअर डायचाच असणार आहे, कारण एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झालेले आहेत. जय ब्राह्मणदेव दोन्ही मॅचेस पराभूत झालेले आहेत, म्हणजे जवळपास त्यांचं अस्तित्व धोक्यातच आहे. आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा विचार केला तर त्यांनी देखील एक मॅच जिंकले, एक पराभूत झालेले आहेत. रिझल्ट कठीण आहे. मयूर ओव्हर द विकेट. राहुल समोर ऑन साइडला मोठा फटका, बॉल निघाला बॅकएंड एरिया मधून, सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. शॉट ऑफ लेन, फुल अँड पॉवरफुल, अनदर ब्युटिफुल सिक्सर. राहुल ऑन फायर. षटकार त्या ठिकाणी आले आणि या सिक्सरने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 32 रन्स. मोहनीश पाटील यांचा देखील आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये मागच्या 2 ते 3 वर्षांपासून ऐकत आलेलात. आज ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत आणि खरं तर त्यांची डिसिप्लिन फार सर्वच क्रीडा आयोजकांना आवडत असते. नेहमीच वेळेवरती येणं, योग्य तो शेड्यूल कंप्लीट करणं. हो हो हो, ये उड़ाया, अब सजनी जाएगी, साजन के घर नहीं राहुल के घर. 6 रन. लॉफ केलं होतं आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. 38 धावा झालेल्या आहेत. मॅच मध्ये पलटवार जय महाकाल टीमचा. राहुल ऑन फायर. 38. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो, बॅटचा स्पर्श आहे का ते बघावं लागेल. येस, अंपायर सांगतायत आऊट करायचं होतं. चांगला बाउन्स प्राप्त करत असताना एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 39. परफेक्ट रिसेंट जो बॉल होता ना त्याच्यावरती लॉफ करण्यात आला होता आणि हाफ ऑलिव्हर जेव्हा जेव्हा बॉल येतात त्याचा फायदा जर तुम्ही उचलला नाही तर डेफिनेटली तुमच्यावर दबाव निर्माण होतो आणि दॅट्स वाय बॅटर राहुल प्रयत्न करतोय की जेव्हा चुकीचा बॉल मिळणार त्याच्यावरती मोठा फटका लागणार. आज खातील लोक रातचे. गोलंदाज सय्यार. हो, रुपेशनं उडवलाय बॉल लॉंग ऑन आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर की चौकार. आहा,
रुपेश आणि राहुल या जोडीवरती सर्व काही निर्भर आहे आणि राहुलच्या बॅटमधून चांगले फटके आले, 2-3 सिक्सर आले, एक चौकार आला. रुपेशच्या बॅटमधून एक चौकार आला आणि आता 18 बॉलमध्ये करायचे 56 धावा. मोहितचं हे षटक फार काही सांगून जाणारं षटक असेल, कारण तो त्याच्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आजच्या दिवसातील तिसरा सामना, जवळजवळ 3 वाजायला आले. मोहित पुन्हा एकदा फुल टॉस ड्राय करण्यात आलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. गॅप मधून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सँडी सांगतोय होय, आलाय चौकार. गुड शॉट. धन्यवाद डीजे. आणि चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 47-47 ऑन द बोर्ड नाव. सत्तेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहतोय आणि राहुल तुटून पडलाय. ओहो, लाऊड अपील. अपील जोरदार करण्यात आली आहे. हो, परंतु पंच सांगतायत की मोहित बरोबर तू डेंजर एरियामध्ये आहे, पंचांच्या मध्ये आलाय. आणि तेव्हा मध्ये आल्यानंतर आपण पाहतोय की बऱ्याचदा फलंदाजाच्या फेवरला निर्णय जात असतात. आणि जर राऊंड विकेटने जेव्हा जेव्हा गोलंदाज येतो ना, ही समस्या आपल्याला बघायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. पंचांनी सांगितलं की बरोबर, येस येस, बिलकुल बरोबर पंचांच्या मध्ये आलाय, एक्झॅक्ट. अपील तर त्याची जोरदार होती आणि जरूर त्याच्या अपील मध्ये उत्साह देखील होता, आत्मविश्वास देखील होता. एक धाव देखील त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना 99 धावांचं लक्ष्य. हा लक्ष्य जर पार झाला तर रेकॉर्ड बनेल. खांडपे प्रीमियर लीग मध्ये, KPL मध्ये 16 बॉल 52. मोहित तयार. ओ बॅट चिकड आणि इथे देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकी रन्स, नशिबाची साथ, बॉल सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. या चौकारानं संघाची धावसंख्या आता 50च्या वर. स्कोर आता पुढे सरकत असताना हळूहळू समीकरण बदललंय. 52 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. मोहित पुन्हा एकदा राऊंड द विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल, आता हा देखील चेंडू मागे निघालाय. लॉंग लेग, फाईन लेगच्या दिशेनं काय बॅटिंग होतीये. नशिबाची साथ सुद्धा मिळत असताना जय महाकाल संघाला आलाय दुसरा चौकार. वा भाई वा, काय बॅटिंग होते आणि काय नशिबाची साथ मिळाली आहे आज जय महाकाल संघाला. नितेजी पाटील यांचा संघ तुम्ही पाहतात, एका बाजूला अमोलजी तारे यांचा जय बहिरादेव संघ पाहतात, योगेश गंगाराम पाटील यांचं देखील येथे शुभागमन झाले. आपलंही मनपूर्वक स्वागत. बॅक टू बॅक 3 चौकार रुपेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. आणि आता समीकरण 14 मध्ये 43. 14 चेंडू 43 धावांची गरज आहे. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत आणि दोघांनी आता कुठेतरी एक विजयाचं स्वप्न दाखवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मोहितच्या विरुद्ध रन्स येत आहेत. फुल टॉस आणि इथे मागे निघाला बॉल. एक्झॅक्ट काय घडते बघूया. बॉल अडलाय वाटतं. दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जाणार आणि इथे नॉट आउट. नाबाद. पंचांचा वाईट बॉलचा देखील इशारा. मोहित अडखळलाय, मोहित भडकटलाय आणि सातत्याने रन्स खर्च करतोय. वाईट +2, धावा मिळतील 3, धावफलक पुढे गेलंय 59.
येणारे 14 बॉल 40 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. सुदैव म्हणावं लागेल, इथे 5 धावा मिळाल्या असत्या, एवढा वेगानं बॉल चालला होता. परंतु या 3 धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या असतील. 14 बॉल आणि 40 ची गरज आहे. या 2 बॉलमध्ये एक सिक्सर मारण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. जय महाकाल संघाला मॅच मध्ये अजूनच मजबूत स्थितीमध्ये येण्याकरिता. मोहित महागडा ठरलाय. मोहितच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळाले. व्हाईट बॉलवरती आलेल्या 2 धावा, 15 ते 16 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये तो इफेक्टिव्ह राहिला होता. 14 बॉल शिल्लक आहे, 40 ची गरज आहे. चला सामना सुरू करा. 14 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली भागीदारी आतापर्यंत केलेली आहे. पार्टनरशिप 45 ची या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. मोहित देखील आता थोडंसं दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सोसाट्याचे वारे सुटलेत. जिथे वारा तिथे मारा असं म्हणतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. हवेचा फायदा जरूर होत असतो फलंदाजांना. 14 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. मोहितचा बॉल यॉर्कलेन. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. परफेक्ट यॉर्कर केलाय कमबॅक. 13 बॉल 40. मैदान में अगर खुद पर भरोसा हो, आणि तसं म्हणतात जिसको खुद के ऊपर भरोसा है वही कमाल करता है बीच मैदान में, वरना हर कोई बस सवाल करता है बीच मैदान में. आणि आता स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि त्या विश्वासाला सार्थकी ठरणारी भूमिका आज रुपेश पाटील आणि राहुल त्या ठिकाणी बजावणार का. 13 मध्ये 40 ची गरज. फुल टॉस ऑन साइडला पुन्हा लॉफ केला लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये कारण पुढच्या 2 ओव्हरमध्ये राहुलला स्ट्रायकिंग एंड घ्यायचं आहे. आणि याच दरम्यान 4 षटकांचा केस संपलाय. 59 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि आता 12 मध्ये करायचे 40 धावा. चला आज उन्हाचा तडाखा जास्त आहे. पाणी ग्लुकॉन डी सर्व खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेली आहे. इकडनं आपण घेऊन जाऊ शकता. जेव्हाही गरज वाटेल पाण्याची तेव्हा आपण मागवू शकता. कारण शरीराला बॉडीला हायड्रेट ठेवणं आता गरजेचं असेल. या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं असेल. 12 बॉलमध्ये आता 40 धावा करायच्या आहेत. परंतु इथून एक निर्णायक ओव्हर येणं बाकी आहे. व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर ती असेल आणि ते षटक कोणाचं असेल हे आता तुम्हाला बघायला मिळेल. कारण जय महाकालसाठी जिंकणं महत्वाचं. इथे ते जिंकले तरच मॅच मध्ये ते जिवंत राहतील या स्पर्धेमध्ये. अंपायर 4. बारा बॉल आणि आता 40 ची गरज असेल. मोहनीश पाटील यांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकतात. 12-40 इक्वेशन. आतापर्यंत 45 ची भागीदारी बघायला मिळाली आहे.
परंतु इथे निर्णायक षटक असणार आहे. बघूया कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय. बारा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज अमोल तारे आलाय. पहिला बॉल फुल टॉस आणि भिरकावून दिले थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर गेला. सिक्सर. वादळ आता मैदानामध्ये. अकरा बॉल 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. अमोलचं स्वागत करण्यात आलंय. 11 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. तोडीस तोड उत्तर दिलाय आणि सर्वात मोठा सामना तुम्ही पाहतायत खांडपे प्रीमियर लीग या स्पर्धेतील. पुन्हा एकदा अमोल कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतात. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हा ना आणि इथे काय घडलंय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रुपेश इज गॉन नाउ. दुसरी धाव खरं तर कठीण होती त्या ठिकाणी आणि रुपेश मात्र त्या ठिकाणी माघारी परतोय. चांगली बॅटिंग त्याच्याही बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. परंतु यावेळेला धावबादच्या पद्धतीने खेळाडूला बाद होणं कुठेतरी टीव्ही अंपायरची मदत घेतली की कोण आउट आहे चेक केलं जाईल. चला टीव्ही अंपायरची मदत पंचांनी घेतलेली आहे. ओके दादा आपण चेक करूया. टीव्ही अंपायर या.
चला ऑनफिल्ड निर्णय द्यायचा आहे. पंच रुपेश आउट आहे आणि धावबादच्या स्वरूपामध्ये तो मात्र त्या ठिकाणी बाद झाल्या. मात्र मोठी भागीदारी आपल्याला बघायला मिळाली, चांगली चुरस आपल्याला बघायला मिळाली आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. दिवेश आलेला आहे. आदरणीय सुभाष दगडू पाटील यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. ओहो लाऊड अपील, पुन्हा एकदा लाऊड शाउट. जोरानं आवाज मैदानातून आला होता. पंचांचा लेग बाईचा इशारा. दिवेश नवीन बॅटर आलेला आहे. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळतोय. 67 ह्या आकड्यावरती येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 32 धावांची गरज आहे. काय फायटिंग बघायला मिळाली आहे, काय चुरस बघायला मिळालेली आहे या मॅच मध्ये. चित्त थरारकी लढत आपण पाहतोय दोन बलाढ्य संघांदरम्यान. जय महाकाल विरुद्ध जय भैरादेव. कमी गतीने टाकलाय ऑन साइडला पुलचा फटका. बॅकफुटला वजन ट्रान्सफर करत असताना बॅटला स्विबल केलंय आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमा पार. दमदार षटकार. आठ चेंडू 26 धावांची गरज. राहुल वैयक्तिक 41 वर जाऊन पोहोचलाय. काय बॅटिंग केली आहे. 11 चेंडू 41 वर फलंदाजी करतोय अमोल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आउटली अपील. बॅटची कड आहे. पंचांनी तेच सांगितलं. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 74 वरती. येणारे 7 बॉल शिल्लक असतील. 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. सात चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता. 7 बॉल्स रिमेनिंग एट 25 मोर रन टू विन. आने वाली 7 गेंदें 25 रनों की जरूरत. सुभाषजी दगडू पाटील समाजसेवक खांडपे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि किती वेळ झालाय डावाला. 7:25. सात मध्ये 25 ची गरज असताना यावेळेला फटका. ओहो खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय की नसीब बदललाय येणारा का सांगेल. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावरती आपण पाहतोय 78 आणि 6 मध्ये करायच्यात 21 धावा. कम ऑन डीजे.
हा सामना जर महाकाल संघानं जिंकला तर आतिश पाटील यांच्याकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. ॲडव्होकेट आतिश पाटील यांनी राहुलसाठी 500 रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत. आतिश साईनाथ पाटील हे VIP डाईचं दृश्य आपण पाहतोय सध्या. पाहुणे एन्जॉय करत असताना या सामन्याचा आनंद घेत असताना शेवटचे 6 बॉल कोणाच्या हातामध्ये दिले जाणार हे बघूया आपण. नक्कीच गिरीश पाटील, विलास पाटील, योगेश पाटील, प्रमोद तारे, जयेश पाटील, सुभाष पाटील या सामन्याचा आनंद घेताना तुम्ही पाहतायत. ज्युनियर जयेशला देखील तुम्ही पाहतायत या सामन्याचा आनंद घेताना. 6 बॉलमध्ये 21 करायचे आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय अंतिम षटक राजेश. राजेश गोलंदाजी करण्यासाठी आलेला. चला किती वेळ घेणार आहेत संदीप सर? अरे एका मॅचला 1.5 तास. हा मोहित या, मोहित चेंजेस 6 मध्ये 21 करायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट हार्म ओव्हर द विकेट. ओ खोलात टाकला, हेलिकॉप्टर थेट लँड होतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. राहुलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. क्या बात आहे. 48 वर जाऊन पोहोचलाय आणि आपण पाहतोय की अर्धशतक जर बनवलं तर गिरीश पाटील यांच्याकडून 555 रुपये आणि सामना येणाऱ्या 5 बॉल मध्ये 15ची गरज. पाच चेंडू 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. राहुल वैयक्तिक 48 वर बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेट. ओहो वेगवान बॉल. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील आलेला आहे. एक्स्ट्रा धाव आणि 5 मध्ये करायच्या 14 धावा. राहुलने काय बॅटिंग केली आज. सर्वांचं मन जिंकले राहुल पाटीलनं. 5 बॉल आणि आता 14 धावांची आवश्यकता. अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाज राजेश. राजेशला वाचवायचे आहेत 5 मध्ये 14. आणि राहुल या ठिकाणी सध्या वैयक्तिक बॅटिंग करतोय 48 वर. अर्धशतक झळकावणार का? पुन्हा एकदा राजेशचा बॉल हवेत आहे. अपील जोरदार आणि फलंदाज झालाय बाद. राहुल पाटील वाघाची शिकार. सेलिब्रेशन सुरू. कम ऑन डीजे. चार बॉल आणि आता 14 धावांची गरज असेल. राहुल पाटील अगदी महत्वाच्या वेळेला त्या ठिकाणी आउट झाला. खूप चांगली बॅटिंग केली परंतु मॅच फिनिश त्याला करता आलेली नाही. 48 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या आणि जे विजयाचं स्वप्न त्यानं दाखवलं होतं, जसा तो आउट झाला ते विजयाचं स्वप्न देखील आता त्या ठिकाणी मी म्हणेल धुळीस मिळत असताना. परंतु नयन आलाय. नयन हा कारनामा करून दाखवणार का? 4 मध्ये करायचे 14 धावा.
4 बॉल 14ची गरज. लेंथ बॉल होता, चांगला बाउन्स मिळालाय. आणखी एक चेंडू येतोय निर्धाव. राहुल पाटील जसा आऊट झाला आपण पाहतोय की दबाव अधिकच वाढत गेला जय महाकाल संघावरती. आणि आता जरूर आपण बघतोय की थोडीशी शांतता डगआउट मध्ये पाहायला मिळाली आहे. खूप मजा आली. 85 धावा आतापर्यंत बनवल्यात. 3 बॉल मध्ये करायच्या 14 धावा. पुन्हा एकदा 3 बॉल 14. राजेशचा बॉल फुल लेंथ, परंतु लाईन खराब आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 3 बॉल मध्ये करायचे 13 धावा. जय महाकाल जिंकणार की जय बहिरादेव जिंकणार? अमोल तारे यांचा संघ जिंकणार की नितेश पाटील यांचा संघ जिंकणार? 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्याकरिता. राहुलसाठी ऑलरेडी ॲडव्होकेट आतिश पाटील यांच्याकडनं 500 रुपये जमा झालेले आहेत. परंतु सामना नयन जिंकून देणार का? 3 बॉल 13. ओ बॅटच्या आतली कडा खोलात टाकल्या बॉल आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. सिंगल मिळाली आणि आता 2 बॉल मध्ये करायच्या आहेत 12 धावा. दिवेशनाच गोलंदाजीमध्ये देखील भरपूर सारे रन्स खर्च केल्या, परंतु आता तोच दिवेश फलंदाजी करण्यासाठी आलाय. 2 बॉल मध्ये त्याला करायचे आहेत 12 धावा. जय महाकालचं अस्तित्व जर या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला दिवेश पाटील आहे, ज्या दिवेश पाटीलनं अनेकदा चांगली फलंदाजी केलेली आहे. 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्याकरिता. हा बॉल अत्यंत महत्वाचा असेल. मला वाटतं की रेकॉर्ड ब्रेक टायमिंग या मॅच साठी गेला असेल. किती अनाउन्समेंट करणार आता. टाइमची पेनल्टी असती तर मला वाटतं जय भैरादेव संघ पेनल्टीनेच पराभूत झाला असता. 2 चेंडू आणि 12ची गरज. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. ओहो, प्लॅन मिस डॉट बॉल. आणि आता विजयाकडे अग्रेसर. 1 चेंडू 12ची गरज. जय महाकालचं स्वप्न मला वाटतं की KPL सीझन 8 मध्ये अपूर्ण राहणार आहे. काही घडू शकतं, कारण ग्रुपच्या मॅचेस मध्ये आपण बघितले की एक मॅच जिंकणारा संघ देखील पुढे जाऊ शकतो. शेवटचा बॉल आणि इथे एक्स्ट्रा टाकलाय. ओ हो हो, म्हणजे गोलंदाजाला अजूनही या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढवायचा आहे मला वाटतं. आणखी एखादा वाईड आणि त्याच्यावरती पंजा आला तर मग जमेल. 1 चेंडू आणि 11ची गरज आहे. येस, 1 चेंडू आणि 10ची गरज आहे. वाईट +1 आपल्याला तिथे बघायला मिळाला. शेवटचा 1 बॉल 10ची गरज. जय भैरादेव संघ जिंकणार की? आणि याच दरम्यान लीगल बॉल आणि जय भैरादेव संघाने सामना जिंकलाय. अमोल तारे यांच्या टीमनं ही मॅच जिंकत असताना विजयाचा आनंद साजरा केलाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. ज्यानं अर्धशतक झळकावलं तो खेळाडू आहे हरीश, इज द मॅन ऑफ द मॅच. आणि बेस्ट सिक्सर असेल, बेस्ट सिक्सर राहुल असेल, त्याने 6 सिक्सर मारलेले आहेत. आणि बेस्ट चौकार असेल तो हरीश असेल, त्याने 5 चौकार मारलेले आहेत. हरीश आपण यायचं आणि राहुल आपण सुद्धा यायचंय. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. एकूण 12 बक्षिस आहेत. हरेश लवकर ये हरेश.